नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता 5वी आणि आपला आजचा विषय आहे भाषा. आज आपण भाषेमध्ये अभ्यासणार आहोत 17वी कविता, जिचं नाव आहे पुस्तके. पुस्तके ही मूळ कविता हिंदीमध्ये लिहिली गेली. किताबे हे त्या कवितेचं मूळ नाव आहे. या कवितेचे कवी आहेत सफदर हाशमी. सफदर हाशमी यांच्या किताबे या कवितेचं हे अनुवादन आहे पुस्तके. ऐका, म्हणा, वाचा. पुस्तक. पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात, पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. मूळ कवी सफदर हाशमी. बालमित्रांनो, तुम्ही कविता ऐकली, म्हटली आणि वाचली. आता ही कविता आपण छान स्वरामध्ये ऐकूयात. चला. पुस्तके. कवी सफदर हाशमी. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात.
पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या. पुस्तकं आपल्याला युगायुगांच्या गोष्टी सांगत असतात. युगायुगांच्या म्हणजे खूप काळापासूनच्या वेगवेगळ्या काळातील गोष्टी पुस्तकं आपल्याला सांगत असतात. म्हणजे पुस्तकांमध्ये इसवी सनापूर्वीच्याही गोष्टी असतात, काही वर्षांपूर्वीच्याही गोष्टी असतात, हो ना? तर या पुस्तकांमधून आपल्याला वेगवेगळ्या काळातील गोष्टी वाचायला मिळतात. आणि म्हणूनच कवी असं म्हणत आहेत की पुस्तकं आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्या युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तकात ज्या गोष्टी असतात त्या माणसांच्या जगाच्या असतात. म्हणजे माणसांच्या जगात काय काय घडलं ते सगळं पुस्तकात लिहिलेलं असतं. आणि मग ह्या ज्या माणसांच्या जगाच्या गोष्टी असतात त्या कोणत्या काळातल्या असतात, तर काही वर्तमान काळातल्या असतात, हो की नाही? आणि म्हणूनच कवी म्हणतायत की माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या म्हणजे पूर्वी काय घडून गेलं त्याही गोष्टी पुस्तकात असतात. म्हणजे प्रत्येक क्षणाच्या गोष्टी पुस्तकात असतात. म्हणून कवी म्हणत आहेत की माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या गोष्टी पुस्तकात असतात. आणखीन काय असतं पुस्तकात? पुस्तकात जिंकल्याच्या आणि हरल्याच्या गोष्टी असतात, हो ना? म्हणजे जी युद्ध झाली, इतिहासामध्ये जी मोठी मोठी युद्ध झाली, पानिपतचं पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, है ना? रामायण महाभारतातली गोष्टी, नंतर सिकंदर भारतात आला होता तेव्हा पुरू आणि सिकंदरची झालेली लढाई, या सगळ्या गोष्टी, मग त्यात कोण जिंकलं कोण हरलं, या सगळ्या जिंकलेल्याच्या आणि हरलेल्यांच्या गोष्टी या पुस्तकात दिलेल्या असतात. आणखीन काय असतं पुस्तकात? पहा बरं, प्रेमाच्या गोष्टी असतात, है ना? प्रेमाच्या गोष्टी असतात. म्हणजे माणसातलं प्रेम त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं असतं. आणखीन कटुतेच्या पण गोष्टी असतात. कटुतेच्या म्हणजे काय? तर द्वेष, कडवटपणा जो असतो माणसांमधला, त्या भावना आहेत, है ना? कटुता किंवा प्रेम ह्या काय आहेत? भावना आहेत. आणि हे भावविश्व सुद्धा पुस्तकात रेखाटलेलं असतं. म्हणून पुस्तकं आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्या प्रेमाच्या असतात, कटुतेच्या असतात. कवी तुम्हाला पुढे प्रश्न विचारतायत, काय की तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? तुम्हालाही पुस्तकातल्या छान छान गोष्टी ऐकायला आवडतील की नाही? मग चला पुस्तकांच्या गोष्टी ऐका, म्हणजेच पुस्तकं वाचा. मग पुस्तकं काय सांगतात आपल्याला? पुस्तके काही करू इच्छितात. म्हणजे पुस्तकांना काहीतरी करायचंय आणि म्हणूनच त्यांना तुमच्या जवळ राहायचं आहे. पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. त्यांना तुमच्या जवळ राहायला खूप आवडतं. पुस्तकात पाखरं चिवचिवतात. आता पुस्तकात पाखरं चिवचिवतात म्हणजे काय? तर पक्ष्यांच्या काही गोष्टी तुम्हाला पुस्तकांमध्ये दिलेल्या असतात, हो ना? म्हणून कवी म्हणतायत की पुस्तकात पाखरं चिवचिवतात. आणखीन पुस्तकात आखरं सळसळतात. आता आखरं म्हणजे काय? आखरं म्हणजे अक्षर, आणि पुस्तकात अक्षर अशी सळसळत असतात. तर या पुस्तकांमध्ये जी अक्षरं असतात ना, ती सुद्धा तुम्हाला काही सांगू इच्छितात. काय सांगायचं असतं पुस्तकांना? तर युगायुगांच्या गोष्टी तुम्हाला सांगायचं असतात. आणि म्हणूनच पुस्तकातली ही आखरं म्हणजे अक्षरं तुम्हाला सळसळून काहीतरी सांगत असतात. पुस्तकात आणखीन काय असतं? तर पुस्तकात निर्झर गुणगुणतात. निर्झर झरे. पुस्तकामध्ये जे निर्झर असतात म्हणजे झऱ्यांचं वर्णन असतं, तर जणू काही पुस्तकांमध्ये निर्झर झरे जे आहेत ते गुणगुणत असतात. आणखीन काय असतं पुस्तकात? पुस्तकात परिकथा असतात. परिकथा काल्पनिक गोष्टी, तर
पुस्तकांमध्ये परीकथा असतात आणि ही पुस्तकं तुम्हाला परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, म्हणजेच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी पुस्तकात दिलेल्या आहेत, हो की नाही? म्हणून कवी म्हणतात की पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे. आणि पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. म्हणजे पुस्तकं फक्त काल्पनिक गोष्टी नाही सांगत बरे का, पुस्तकं तुम्हाला विज्ञानाच्या गोष्टी सुद्धा सांगतं. आणि म्हणूनच कवी म्हणतायत की पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनियाच न्यारी आहे. न्यारी म्हणजे काय तर वेगळी. तर पुस्तकांची दुनिया कशी आहे? एकदम वेगळी आहे. कारण पुस्तकात खूप माहिती भरलेली आहे. पुस्तकांमध्ये माहितीचा खजिना असतो, हो ना? आणि म्हणून पुस्तकं ही कशी आहेत, त्यांची दुनिया कशी आहे तर एकदम वेगळी आहे. पुस्तकातलं ज्ञान हे समुद्राच्या खोली इतकं खोल आहे आणि अथांग समुद्रा इतकं मोठं भरलेलं आहे. तसंच पुस्तकांमध्ये ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. उत्तुंग म्हणजे खूपच उंच, अगदी भव्य. तर पुस्तकांमध्ये ज्ञानाची उत्तुंग अशी भरारी आहे. इतकं माहितीचा खजिना पुस्तकांमध्ये भरलेला आहे की त्यामधून मिळणारं जे ज्ञान आहे, जी माहिती आहे, त्याची भरारी कशी आहे तर खूपच उंच आहे. आणि म्हणून कवी म्हणतायत की ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. मग अशा पुस्तकांच्या विश्वात तुम्हाला नाही का जायचं? पुस्तकांच्या विश्वात जायचंय की नाही तुम्हाला? कवी तुम्हाला काय विचारतायत की तुम्हाला नाही का जायचं? कुठे? तर पुस्तकांच्या विश्वात. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? जायचंय ना? चला तर मग. साठी जायचंय आपल्याला, कारण पुस्तकं काही सांगू इच्छितात. पुस्तकं आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात आणि ह्या ज्या पुस्तकांच्या युगायुगाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ऐकायच्या आहेत, हो ना? आणि पुस्तकं आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत, तर मग आपल्याला काय केलं पाहिजे? त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. कारण पुस्तकं तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकांना तुमच्या जवळ राहायचंय, त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय, त्यांना खूप माहिती तुम्हाला द्यायची आहे. मग जायचं की नाही पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं आपल्याला काहीतरी सांगणार आहेत ना, मग आपण जाऊया पुस्तकांच्या विश्वात. कारण पुस्तकांमध्ये जो माहितीचा खजिना आहे तो उलगडत आहे आणि तो आपल्याला दोन्ही हाताने भरभरून घ्यायचा आहे आणि पुष्कळ पुस्तकं वाचायची आहेत. चला तर मग वाचनाचं वेळ लावून घेऊयात आपण आणि खूप सारी पुस्तकं वाचूयात. बालमित्रांनो, या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेत बरे का? कोणते नवीन शब्द आलेत? आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. युगायुगांच्या म्हणजे खूप काळापासूनच्या, वेगवेगळ्या काळातील. कटुता, कडवटपणा. आखर, आखर म्हणजे अक्षर. निर्झर, निर्झर झरा. न्यारी, वेगळी. उत्तुंग, खूपच उंच किंवा भव्य. बालमित्रांनो, पुस्तकात कोणकोणत्या गोष्टी असतात? पुस्तकांमध्ये युगायुगांच्या गोष्टी असतात, म्हणजे खूप काळापासूनच्या, वेगवेगळ्या काळातील गोष्टी असतात. आणखीन काय असतं पुस्तकात? पुस्तकात माणसांच्या जगांच्या गोष्टी असतात. आणखीन पुस्तकात वर्तमान काळातील, भूतकाळातील, अगदी प्रत्येक क्षणांच्या गोष्टी दिलेल्या असतात. पुस्तकामध्ये जिंकलेल्या
युद्धाच्या गोष्टी असतात. पुस्तकात हरलेल्या युद्धांच्याही गोष्टी दिलेल्या असतात. पुस्तकात प्रेमाच्या गोष्टी असतात आणि पुस्तकात कटुतेच्याही गोष्टी असतात. म्हणजे जो कडवटपणा आहे त्याच्याही गोष्टी पुस्तकात दिलेल्या असतात. मग तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? बालमित्रांनो, पुस्तकांच्या विश्वात काय काय असतं माहितीये तुम्हाला? पुस्तकांच्या विश्वात पाखरं चिवचिवत असतात. पुस्तकांच्या विश्वात आखरं सळसळत असतात. आखरं म्हणजे अक्षर. तर पुस्तकांमध्ये अक्षर सळसळत असतात. आणखीन काय असतं पुस्तकात? तर पुस्तकात निर्झर झरे गुणगुणत असतात. पुस्तकांमध्ये परीकथा असतात, म्हणून पुस्तकं आपल्याला परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, विज्ञानाचा मंत्र आहे. म्हणजे तंत्रज्ञान आणि विज्ञान हे पुस्तकामध्ये असते. पुस्तकांची दुनियाच न्यारी आहे, अगदी वेगळीच आहे. आणि म्हणूनच पुस्तकांमध्ये ज्ञानाची उत्तुंग अशी भरारी आहे. या सर्व गोष्टी पुस्तकांच्या विश्वात असतात. बालमित्रांनो, आता कविता तुम्हाला खूप छान समजली आहे, हो ना? मग माझ्या प्रश्नांची उत्तरे सांगा. पुस्तके कोणकोणत्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे? पुस्तके युगायुगांच्या गोष्टी सांगतात. पुस्तके माणसांच्या जगाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके वर्तमानाच्या भूतकाळाच्या गोष्टी सांगतात. पुस्तके जिंकलेल्या हरलेल्या एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात. तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या म्हणजे कटुतेच्या गोष्टी सांगतात. विश्वाच्या ज्ञानाचे भांडार असलेली ही पुस्तके कधी परीकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात. या सर्व गोष्टी पुस्तकात सांगितल्या जातात असे कवितेत म्हटले आहे. पुस्तके तुमच्या जवळ का राहू इच्छितात? पुस्तके आपल्या पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत अनेक गोष्टी सांगत आहेत. विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात आहे. या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात, मुलांनी पुस्तकात रममाण व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात. म्हणजेच तुमच्या जवळ राहू इच्छितात. आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते? पुस्तकात पाखरं किलबिलतात, अक्षरे सळसळतात, झरे गुणगुणतात. पुस्तकात जशा पर्यांच्या गोष्टी आहेत तसेच रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्रही आहे. पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यात ज्ञानाची उंच भरारी आहे. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते. पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा. पाखरं. पाखरं काय करतात? पाखरं चिवचिवतात. आखरं. आखरं काय करतात? आखरं म्हणजे अक्षर. अक्षर काय करतात? सळसळतात. आणि निर्झर. निर्झर गुणगुणतात. व्हेरी गुड. माहिती मिळवूया. बालमित्रांनो, तुम्ही काही वाचन करणार आहात किंवा संगणकावरती शोधणार आहात आणि माहिती मिळवणार आहात. कोणती माहिती मिळवायची आपल्याला? पूर्वी, आज आणि उद्या म्हणजे पुढे
पुस्तकांबद्दल काय काय माहिती आहे ती आपण मिळवणार आहोत. पुस्तके म्हणजे माहितीचा खजिना. पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात, आपले ज्ञान वाढवतात, नवीन शब्दांची ओळख करून देतात. पुस्तके आपणास विचार करायला लावतात, आपल्या विचारांना दिशा देतात. ज्ञानाबरोबरच आपले मनोरंजन करतात. पुस्तके आपल्याला सोबत करतात. घरात एकटे आहात, वेळ जात नाही, कंटाळा आलाय, आपल्या सोबत बोलायला कोणी नाही, तर काढा पुस्तके अन करा सुरुवात वाचायला. बघा, वेळ कसा मजेत जाईल. केवळ गोष्टींचीच पुस्तके असतात असे नाही. थोर व्यक्तींची चरित्रे, प्रवास वर्णने, कथा संग्रह, काव्य संग्रह, नाटके, कादंबऱ्या, ऐतिहासिक, वैज्ञानिक व निसर्गाशी संबंधित असणारी पुस्तके असतात. पूर्वी पुस्तके नव्हती. का नव्हती माहितीये तुम्हाला? कारण छपाई यंत्राचा शोध लागलेला नव्हता. तेव्हाही माणसे एकमेकांना संदेश देतच असत. मग कशी द्यायची? तर ते चित्र काढत असत आणि चित्रलिपीतून संदेश देत असत. संदेश किंवा निरोप देण्यासाठी ते काय करत आणखीन? दवंडी पेटवत असत आणि दवंडी पेटवण्यासाठी मोठमोठ्याने नगारा वाजवत असत. म्हणजे संदेश किंवा निरोप देण्याची ही एक पद्धत होती की नगारा वाजवणे, दवंडी पेटवणे. तसेच पूर्वीच्या काळी प्रतीके आणि चिन्हलिपी होती. त्या आधारे लोक त्याचा वापर करत आणि विटांवरती चित्र खोदत असत. आपले विचार, आठवणी लिहून ठेवत असत. मग ते कशावर लिहित असत? कारण कागदाचा तर तेव्हा शोध लागलाच नव्हता. मग ते आपले विचार आणि आठवणी कशावर बरं लिहित असत सांगा? लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष लागली. जेव्हा लिपीचा विकास झाला तेव्हा लोक भूर्जपत्रावर लिहू लागले. भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालींपासून बनवले जाते. भूर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. धातूचा देखील लिहिण्यासाठी उपयोग करत असत. त्याला ताम्रपट असे म्हणतात, कारण तांब्याच्या पत्र्यावरती लिहिले जाते, कोरले जाते आणि याला ताम्रपट म्हणतात. तसेच आणखीन काही ठिकाणी दगडावरही कोरून लिहिलेले आहे. याला शिलालेख असे म्हणतात. त्यानंतर कागदाचा शोध लागला. आपण कागदावर लिहू लागलो. छपाई यंत्राच्या मदतीने लिहिलेले छापू लागलो आणि त्यांना पुस्तके म्हणू लागलो. अशा पद्धतीने पुस्तके आपल्या जवळ आली. लिखित संग्रहांना फक्त पुस्तके म्हणतात असे नाही, तर काहींना ग्रंथ, पोथी असेही म्हणतात. आता आपण संगणकावरही पुस्तकं पाहतो. संगणकावरील पुस्तकाला ई-पुस्तक असे म्हणतात. पूर्वीची छापील पुस्तके व आजची ई-पुस्तके. हा पुस्तकांच्या स्वरूपात होत चाललेला बदल आहे.
बालमित्रांनो, आता तुम्ही मला सांगा बरं, छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल? नक्की विचार करा आणि मला सांगा. आणि तुमचे पुस्तक वाचून झाले आहे. मग वाचून झाल्यावर ते पुस्तक इतरांना वाचायला द्यावे की नाही? आणि द्यायचं असेल तर का? आणि नाही तर का? विचार करा आणि याही प्रश्नाचं तुम्ही उत्तर मला सांगणार आहात. तुमच्या वहीत लिहून ठेवणार आहात. हे आहे तुमचे मत आणि तुमचे मत तुम्ही मला जरूर कळवा. बालमित्रांनो, आवडली नाही ही कविता? नक्कीच आवडली. मग आता ही कविता पुन्हा छान स्वरात ऐका आणि माझ्या सोबत म्हणा. पुस्तके. कवी सफदर हाशमी. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद बालमित्रांनो.